अं, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनवस्ती केंद्र वहाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल यांच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन येत असतो पहा. आमच्या बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर आपणास पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा तुमचा अभ्यास होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सराव टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला लगेच लिंकचा निकाल येणार आहे, टेस्टचा निकाल येणार आहे. परंतु तो निकाल आपले शिक्षक, पालक, नातेवाईक, इतर मित्र सर्वजण पाहणार आहेत. त्याची ही लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, पीडीएफ स्वरूपातील नोट्स आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. पहा सर्व ह्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणं गरजेचं आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे पहा, त्यावरती जाऊन तुम्ही व्हॉट्सअपला ग्रुपला जॉईन होऊ शकता. व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा. व्हॉट्सअपच्या चॅनलवरती तुम्हाला भाषा विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि इंग्रजीच्या सर्व लिंक तुम्हाला वेळोवेळी उपलब्ध करून दिल्या जातील. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि लाईव्ह तासिकेचा आनंद लाभ तुम्ही घेऊ शकाल. त्याचबरोबर युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या शिक्षकांना, इतर नातेवाईकांना, मित्रांना, 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. पहा टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा, आपण व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट झाले तर परत मिळवता येत नाहीत. टेलिग्राम चॅनल आहे, त्यावरती सर्व मेसेज एकाच वेळेस तुम्हाला उपलब्ध राहतील. चला विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वे केला असता असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातील जे व्हिडिओ आहेत त्याची बॅच तुम्हाला 5,000 पर्यंत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आम्ही आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी या गोष्टीचा 4थी आणि 5वीतील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. चला आज आपण नवोदय जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारा 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेलं आहे. पहा भाषा विषयामध्ये आपल्याला 4 उतारे येणार आहेत, 20 प्रश्न असणार आहेत, प्रत्येक उत्तरावरती 5 प्रश्न. ते 20 प्रश्न आपल्याला 25 गुणासाठी येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. ते 25 गुण आपण पैकीची पैकी मिळवण्यासाठी बाजारातून कोणत्याही प्रकारचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, त्यामुळे आपण अभ्यास करतो. आम्हाला असं जाणवलं की त्या पुस्तकामध्ये 50 ते 60 उतारे आपल्याला छापलेले असतात. तेवढाच अभ्यास आपल्याला भाषा विषयाचे पैकीची पैकी घेण्यासाठी पुरेसा नाही. त्यासाठी आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका अगदी मोफत. चला विद्यार्थी मित्रांनो, 4थी आणि 5वीतील शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा ही आमच्या तुम्हाला विनंती. मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 157 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 157 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. सूचना एवढीच आहे, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती दररोज सराव चाचणीच्या लिंक मिळत आहेत. प्रत्येक लिंक ही वेगळी आहे, पहिली लिंक आणि ही लिंक प्रत्येक लिंक वेगळी आहे. त्या सराव टेस्ट तुम्ही रोजच्या रोज सोडवत चला विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यामध्ये जर तुम्ही पैकीचे पैकी गुण घेत असाल तर शेवटच्या परीक्षेमध्ये, आपल्या नवोदयच्या परीक्षेमध्ये पण 20 प्रश्नाचे 25 गुण घेण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 157 तुमच्यासाठी स्क्रीनवर. उतारा क्रमांक 157 काळजीपूर्वक वाचा. तुमचं वाचून झाल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा जेणेकरून आपण या उतारावरील प्रश्न घेऊ. चला तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी.
अभिनंदन सार्थक कटके, यशस्वी भोवर अभिनंदन, महेश सानप अभिनंदन, असवरी महेश इमोजी टाकू नका, वाचून झाले तर सांगा, लाईक करायचं नाही. आपलं अभ्यासासाठी आपण लाईव्ह येतो, ऑनलाईन येतो. अक्षता सानप अभिनंदन, प्रशांत सानप अभिनंदन. चला प्रशांत, गुड इव्हनिंग. आता पास करा, आता शिका सुरू झाली. चला विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. तुमचं वाचण्याचं स्पीड अगदी उत्तम. अशा पद्धतीने जर वाचलं, एवढ्या कमी वेळात जर तुम्ही वाचलं तर, आणि परीक्षेमध्ये जर याच गतीने वाचलं तर तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये सर्व प्रश्नांची उत्तर येतील. पहा, महेश सानप, असवरी सानप, तुमचं अभिनंदन. चला सृष्टीगंधाचं वाचून झालंय. सृष्टी अभिनंदन. चला मी उत्तर वाचून दाखवतो. या उत्तरावरील प्रश्नांचे आपल्याला उत्तर योग्य द्यायचे आहेत. पहा, उत्तर अगदी सोपा. संत गाडगे बाबा म्हणजे आपण ज्यांना म्हणतो त्यांच्या जीवनावर आधारित कृष्णा खाडे अभिनंदन. उत्तर क्रमांक 157. संत गाडगे महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 कतेगाव कंसात शेडगाव, मृत्यू 22 डिसेंबर 1956 अमरावती. गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाज सुधारक होते. त्यांनी स्वच्छतेने गरीब राहणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावात भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयात जास्त रुची होती. संत गाडगे महाराजांचे संपूर्ण नाव डेबूजी झिंगाराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव भिंगराजी रानोजी जानोरकर तर आईचे नाव सखुबाई भिंगराजी जानोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाज सुधारक होते. पहा, संत गाडगे बाबा यांचा आपण स्वच्छता मोहीम सुद्धा भारत देशामध्ये अनुभवली. पहा, त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 आणि त्यांचा मृत्यू 22 डिसेंबर 1956. त्यांचा जन्म शेडगाव मध्ये झाला, त्यांचा मृत्यू अमरावतीमध्ये झाला. आणि त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये स्वच्छतेची मोहीम हाती घेतली होती. बा, ते गावोगावी जात, गाव झाडून काढत, स्वच्छ करत आणि त्याच गावामध्ये संध्याकाळी कीर्तन करत. पहा, अगदी थोर समाज सुधारक म्हणून संत गाडगे महाराज यांना, संत गाडगे बाबांना ओळखलं जातं. त्यांचं नाव या उत्तरामध्ये आलं आहे, डेबूजी त्यांचं नाव होतं. त्यांच्या वडिलाचं नाव होतं भिंगराज आणि आईचं नाव होतं सखुबाई. चला तुमच्यासाठी या उत्तरावरील पहिला प्रश्न. बा, ऐश्वर्या खटके, सार्थक सानप, श्रेया चौरे, तुमचे वाचून झाले, तुमचे खूप खूप अभिनंदन. चला तुमच्यासाठी पहिला प्रश्न. संत गाडगे महाराजांचा जन्म, पहा तारीख विचारली. संत गाडगे महाराजांचा जन्म पर्याय ए 23 जानेवारी 1876, 23 फेब्रुवारी 1877, 23 फेब्रुवारी 1876, 23 यापैकी नाही, वरील तिन्ही तारखा चुकीच्या आहेत असा चौथा पर्याय म्हणतोय. पहा, चला उत्तर टाईप करा. तुमचं उत्तर ओळ वाचून उत्तरामध्ये ओळ शोधून टाईप करा, जेणेकरून तुमचं उत्तर चुकणार नाही. प्रश्न पहिला, संत गाडगे महाराजांचा जन्म कधी झाला त्याची तारीख विचारली. पहा, त्याची तारीख त्यांनी पर्याय ए दिलाय 23 जानेवारी 1876, पर्याय बी 23 फेब्रुवारी 1877, पर्याय सी 23 फेब्रुवारी 1876 आणि पर्याय डी यापैकी नाही असं त्यांचं म्हणणं येत आहे. पहा, प्रशांत म्हणतोय पहिल्या ओळीमध्ये अभिनंदन प्रशांत. यशस्वी भवर सी उत्तर, ओम सरवणे सी उत्तर, यशस्वी अभिनंदन फर्स्ट लाईन मध्ये म्हणते अगदी योग्य उत्तर. सार्थक खटके ए उत्तर, प्रदीप सानप ए उत्तर, कृष्णा खाडे सी उत्तर देतोय. पहा, 23 फेब्रुवारी 1876. पहा, ज्यांनी ए उत्तर दिलंय त्यांनी महिना आणि साल व्यवस्थित पाहून घ्या, त्यामुळे तुम्ही ए उत्तर देत आहात. कृष्णा खाडे सी उत्तर, ऐश्वर्या खटके सी उत्तर, अक्षरा सानप सी उत्तर, वेदांत किशोरे सी उत्तर, प्रशांत सानप सी उत्तर, सार्थक खटके म्हणतो फर्स्ट लाईन मध्ये अभिनंदन सार्थक. पहा, ओळ शोधून जो टाकतो तो चुकत नाही. सृष्टीगंधा सी उत्तर, खूप खूप अभिनंदन. काही जणांनी ए उत्तर दिलं, त्यांनी 1876 पाहिलं, 23 पाहिलं, पण जानेवारी का फेब्रुवारी महिना पाहिला नाही.
म्हणून ए आणि सी मध्ये थोडाच बदल, फक्त महिन्याचं नावात बदल, आणि तेच गफलत आपण परीक्षेमध्ये करतो. सार्थक कटके, बघ तू ए उत्तर दिलं होतं, तुला महिना वाचता आणि गडबड झाली का उत्तरामध्ये तुला जानेवारी वाचलं फेब्रुवारीचं? पहा प्रदीप सानप सी उत्तर, सृष्टी खंडाळ सी उत्तर. चला सी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन, खूप खूप छान. चला तुमचं योग्य उत्तर पर्याय सी, प्रश्न पहिल्याचं सी उत्तर अगदी योग्य उत्तर तुमच्यासाठी. उतारा क्रमांक 157 मधील दुसरा प्रश्न, कोणत्या विषयात संत गाडगे बाबांना जास्त रुची होती? कोणत्या विषयात संत गाडगे बाबांना जास्त रुची होती? याचंही उतार्यामध्ये उत्तर आहे, उतार्यामध्ये शोधून उत्तर टाका. श्रेया चौरे पहिल्या प्रश्नाचे उत्तर. श्रेया तुझे अभिनंदन. चला पर्याय ए स्वच्छता या विषयामध्ये गाडगे बाबांना जास्त रुची होती. पर्याय बी गणित, पर्याय सी मराठी, आणि पर्याय डी बोलण्याच्या म्हणजे संत गाडगे बाबांना जास्त बोलायला आवडत होतं असं त्यांचं म्हणणं आहे. प्रश्न दुसरा, कोणत्या विषयात संत गाडगे बाबांची रुची होती? योग्य उत्तर टाईप करा. प्रशांत सानप ए उत्तर, ओम सोनवणे ए उत्तर, श्रेया चौरे ए उत्तर, कृष्णा खाडे ए उत्तर, वेदांत किशोरे ए उत्तर, यशस्वी भवर ए उत्तर, अक्षता सानप ए उत्तर, आदित्य सानप सी उत्तर देतो पहिल्या प्रश्नाचं. आदित्य अभिनंदन. आदित्य लाईव्ह का शिकाकर, तू पाठीमागे पडलाय, कट करून जॉईन कर किंवा पुढे घे. प्रशांत म्हणतोय 5व्या आणि 6व्या ओळीमध्ये आपण 5वी आणि 6वी ओळ वाचू. भटकत असताना गाडगे महाराजांना सामाजिक न्याय सुधारणा आणि स्वच्छता या विषयात जास्त रुची होती. अभिनंदन प्रशांत. त्यांना सामाजिक न्याय सुधारणा आणि स्वच्छता या विषयामध्ये त्यांची रुची होती. त्याच्यापैकी स्वच्छता हा एक विषय आपल्या पर्यायामध्ये आलेला आहे. अभिनंदन प्रशांत. कृष्णा अभिनंदन. कृष्णा, प्रशांत आणि ओमनी ओळ नंबर सांगितले, तुमच्या तिघांचे अभिनंदन. सार्थक खटके ए उत्तर, ऐश्वर्या खटके ए उत्तर, सार्थक सानप ए उत्तर, सृष्टी खंडाळ ए उत्तर, प्रदीप सानप ए उत्तर, सृष्टी 5व्या ओळीमध्ये अभिनंदन. यशस्वी भवर ए उत्तर. चला अशोक आदित्य सानप ए उत्तर. चला खूप छान, अगदी तुमचं योग्य उत्तर, कोणाचंही उत्तर चुकलं नाही, दोन्ही प्रश्नाचे अगदी योग्य उत्तर. तुमच्या अभ्यासाची गती आणि प्रश्न शोधण्याची गती अगदी योग्य. याच गतीने जर आपण अभ्यास शेवटपर्यंत केला तर आपल्याला पैकी पैकी गुण घेण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी ए उत्तर दिले त्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी उतारा क्रमांक 157 मधील तिसरा प्रश्न, संत गाडगे बाबांच्या आईंचे नाव. संत गाडगे बाबांच्या आईंचे नाव काय होतं पहा. पर्याय ए जनाबाई, पर्याय बी सखुबाई, पर्याय सी रुक्मिणी, आणि पर्याय डी यापैकी नाही. म्हणजे वरचे तिन्ही नाव चुकीचे आहेत. पहा खालून दुसरी ओळ, काळजीपूर्वक वाचा जेणेकरून तुम्हाला या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही. उमेर दुसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर तुझं बरोबर आहे, छान अभिनंदन तुझंही. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाक. पहा संत गाडगे बाबांच्या आईचं नाव काय आहे? ए जनाबाई, बी सखुबाई, सी रुक्मिणी, आणि डी यापैकी नाही. वेदांत किशोरे बी उत्तर, यशस्वी भवर बी उत्तर, सार्थक खटके बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर, अक्षता सानप बी उत्तर. प्रशांत खालून तिसरी ओळ म्हणतोय, प्रशांत नीट बघ दुसऱ्या ओळीमध्ये आहे. चला यशस्वी भवर मध्ये डाऊन सेकंड लाईन अभिनंदन. आदित्य सानप बी उत्तर, सृष्टी गंडाळ बी उत्तर, ऐश्वर्या खटके बी उत्तर. चला खूप खूप अभिनंदन, तुमचं अगदी छान, अगदी योग्य उत्तर, कोणाचंही चुकलं नाही. प्रदीप बी उत्तर. प्रदीप कृष्णा तुझ्याकडे आला नाही का? प्रदीप कृष्णा आला असेल तर यस टाईप कर, नसर आला तर नो टाईप कर. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा, संत गाडगे बाबांच्या आईचे नाव काय होतं? तिन्ही प्रश्नाचे अगदी योग्य उत्तर पर्याय बी सखुबाई. सखुबाई हे योग्य उत्तर आहे. पहा दुसऱ्या ओळीत जे आईचं नाव सखुबाई भिंगराजी जानोरकर असं तिचं पूर्ण नाव होतं. चला सगळ्यांचंच अभिनंदन, खूप खूप छान. कृष्णा ओळ क्रमांक सांगतोय, तुझंही अभिनंदन. चला तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न चौथा, संत गाडगे महाराजांचा मृत्यूचे ठिकाण. त्यांनी गावाचं नाव विचारलंय पहा. संत गाडगे महाराजांचा मृत्यू म्हणजे त्यांचं शेवट कुठं झाला ते ठिकाण कोणतं? पर्याय ए कोतेगाव, पर्याय बी शेंडगाव, पर्याय सी अमरावती, आणि पर्याय डी यापैकी नाही. पहा योग्य उत्तर टाईप करा. संत गाडगे महाराजांचा मृत्यू 1956 मध्ये झाला होता बा. 20 डिसेंबर 1956 मध्ये झाला होता. कुठे झाला होता? योग्य उत्तर सर्वांचंच यायला लागले.
प्रशांत शेटगाव म्हणतोय बी उत्तर. प्रशांत ओळख क्रमांक सांगतो आणि उत्तर चुकीचं टाईप करतो. गडबड करू नका, उशिरा टाका पण बरोबर टाका. कृष्ण आला नाही का, जाऊन दे. चल तुता शिकाकर, थँक्यू. श्रेया चौरे सी उत्तर. सार्थक सानप बी उत्तर देतोय. शेंडगावला त्यांचा मृत्यू झाला नव्हता, जन्म झाला होता. अजूनही नीट वाचन करा. चुकताय तुम्ही. वेदांत किशोरे सी उत्तर. यशस्वी भवर सी उत्तर. अक्षता सानप सी उत्तर. हुमेर बी उत्तर. हुमेर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाकतोय, चौथ्या प्रश्नाचं टाक. तिसऱ्या प्रश्नाचं तुझं बरोबर उत्तर आहे. सार्थक खटके सी उत्तर. आदित्य सानप सी उत्तर. ऐश्वर्या खटके सी उत्तर. यशस्वी भवर सेकंड लाईन मध्ये. अभिनंदन यशस्वी, तुझा वरून सेकंड लाईन. अभिनंदन तुझं. कृष्णा खाडे सी उत्तर. प्रदीप सानप सी उत्तर. सृष्टी गंडा सी उत्तर. सृष्टी कृष्णा तुम्ही ओळख क्रमांक सांगताय, तुमचं अभिनंदन. प्रशांत सुरुवातीला बी टाकलं होतं, आता सी टाकतो. उत्तर टाकताना काळजीपूर्वक टाकत चल. अक्षता सानप सी उत्तर. चला, अगदी सर्वांचंच बरोबर, कोणाचंही चुकलं नाही. या उत्तरावरील चारही प्रश्नाची उत्तर सर्वांचेच बरोबर. तुमचं खूप खूप अभिनंदन. चला, प्रश्न चौथा. संत गाडगे महाराजांचा मृत्यूचे ठिकाण कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, अमरावती. मृत्यू 20 डिसेंबर 1856 अमरावती. एवढ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर मिळतंय. दुसऱ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर होतं. पहा, खूप अभिनंदन. अगदी योग्य उत्तर शोधलं आणि योग्य उत्तर तुम्ही टाईप केलं. तुमचे चारही प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर. तुमचं खूप खूप अभिनंदन. चला, उत्तर देणाऱ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न. उत्तरात आलेला योग्य विरुद्धार्थी जोडी कोणती? उत्तरात आलेली योग्य विरुद्धार्थी जोडी कोणती? पहा, दोन्ही शब्द उत्तरात आलेले पाहिजेत. दोन्ही शब्द उत्तरात आलेले आहेत का पहा. कारण हे सर्वच शब्द एकमेकाच्या विरुद्धार्थी आहेत. पर्याय ए गरीब श्रीमंत. पर्याय बी नवे ताजे. पर्याय सी न्याय अन्याय. पर्याय डी जन्म मृत्यू. पहा, दोन शब्द यातील उत्तरामध्ये आलेले आहेत. पहिल्या ओळीत आणि दुसऱ्या ओळीमध्ये त्यांचे शब्द दिसताय तुम्हाला. पहा, काळजीपूर्वक बघा. प्रश्न पाचवा. त्याचं विरुद्धार्थी जोडी, चारही पर्याय विरुद्धार्थी जोडीचे आहेत, परंतु त्यातील एकच पर्याय उत्तरामध्ये आलेला आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचा, नाहीतर आपल्याला गरीब श्रीमंत विरुद्धार्थी वाटतोय म्हणून आपण हे उत्तर देऊन आपला हातचा मार्क घालू. आपण चुकीचं उत्तर टाईप करून आपला मार्क जाईल. पहा, सर्वच शब्द विरुद्धार्थी आहेत, परंतु त्यातील उत्तरात आलेलेच शब्द आपल्याला पर्यायामध्ये शोधायचे. प्रशांत बी उत्तर देतोय. आरती प्रीती सोनल पहिल्या प्रश्नाचं उत्तर देत आहे. आरती प्रीती सोनल, तास कट करून परत जॉईन करा, जेणेकरून तुम्ही लाईव्ह याल किंवा थोडं पुढे घ्या. तुम्ही पाठीमागे आहात. कृष्णा खाडे डी उत्तर. यशस्वी भवन सी उत्तर देते. यशस्वी न्याय अन्याय यातील फक्त न्याय शब्द उत्तरामध्ये आलेला आहे. अन्याय शब्द तुला पुढे मिळतोय, बघून घे बरं. यशस्वी. ऐश्वर्या खटके बी उत्तर देते. नवे ताजे. ऐश्वर्या नवे एक शब्द आला असं, ताजे कुठं आलाय तू शोध बरं. यशस्वी भवर डी उत्तर. ओम सोनवणे डी उत्तर. सार्थक सानप डी उत्तर. अक्षता सानप डी उत्तर. प्रदीप सानप डी उत्तर. आरती प्रीती सोनल दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर. ऐश्वर्या खटके सी उत्तर. बऱ्याच जणांचं उत्तर चुकलं आहे. तर पहा, न्यायाच्या विरुद्ध अन्याय विरुद्धार्थी शब्दाची जोडी बरोबर आहे. त्यातील न्याय शब्द फक्त उत्तरामध्ये आलेला आहे, अन्याय शब्द उत्तरात आलेला नाही. पहा, गरीब श्रीमंत याच्यातील फक्त गरीब हा शब्द उत्तरामध्ये आलेला आहे. श्रीमंत शब्द उत्तरामध्ये आलेला नाही. नवे ताजे यातली नवे हा शब्द उत्तरात कदाचित आलेला असेल, परंतु ताजे शब्द उत्तरात आलेला नाही. विद्यार्थी मित्रांनो, फक्त जन्म आणि मृत्यू हेच दोन शब्द उत्तरामध्ये आलेले आहेत. पहा, पहिल्या ओळीमध्ये म्हणलंय संत गाडगे महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1857. इथं जन्म शब्द आलाय आणि दुसऱ्याच ओळीमध्ये लगेच मृत्यू 20 डिसेंबर 1956. म्हणजे जन्म आणि मृत्यू हे दोन्ही शब्द उत्तरामध्ये आलेले आहेत. त्याचा पर्याय फक्त डी आहे. आपलं शोधण्यामध्ये चुकलं. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो, आपल्याला इतकं फसवतात की चारही उत्तर विरुद्धार्थी देतात. आपण कन्फ्युज होतो की यातील योग्य उत्तर काय. पण ते जर प्रश्न आपण काळजीपूर्वक वाचला, उत्तरात आलेला ज्या वेळेस असा शब्द वापरला जाईल त्यावेळेस उत्तरात असलेलेच शब्दाचा पर्याय योग्य पर्याय असतो. अन्यथा बाकीचे तिन्ही पर्याय चुकीचे असतात. पहा, आपली गडबड होते आणि आपण चुकीचे उत्तर देऊन गोल करून म्हणतो माझे सगळे उत्तर बरोबर आले आणि मला मार्क कसं काही कमी आले, माझा नंबर कसा लागला नाही. अशा चुका आपल्या हातून होतात.
चला यशस्वी भवर डी उत्तर, आरती प्रीती सोनर डी उत्तर, तुमचं खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, पाचही प्रश्नाचे अगदी योग्य उत्तर. पाचव्या प्रश्नाचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलं होतं. ज्यांचं चुकलं होतं त्यांनी परत उतारा वाचा, प्रश्न वाचा, सराव टेस्ट सोडवा. टेस्ट तुम्हाला व्हॉट्सअप वरती दिलेली आहे. चला, ज्यांनी 5 पैकी 5 घेतले त्यांनी व्हॉट्सअपला टाका, ज्यांचे 4 पडले, ज्यांचे 3 पडले त्यांनीही टाका. तोपर्यंत मी पुढचं सांगतो. अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक आहेत. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी मिळेल. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून आपले मित्रही अशा तासिकेचा लाभ घेतील. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात. टेलिग्राम हा चॅनल आहे, त्यावरील मेसेज डिलीट होत नाही. तेथे सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. तरी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. चला विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू सो मच. भेटूया आपण पुढच्या वर्गामध्ये.